श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञात मच्छदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदस्य तू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझशी सत्विता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी. विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र करा या श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळपा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे. कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे. राजेरवाडी थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम नृपतेही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नपासी. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांशी. घडो द्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एक दिवशी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखो सन्मान लागेल ते तुके देऊ धन. ही वटवरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल. कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नपा लागी परी ऐसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटकुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता. दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी. नपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यांशी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. बहुत धन देत नपती सेवक दिदले सांगताती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्याती. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यांत वरिष्ठ चोळपाधिक सेवेकरी निसीम. ऐसे पाहुनी तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरातुनी स्वामीसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमून गेले ऐसे ह्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करूनी कार्य आरंभले तात्यांनी. संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती. करुणी नाना पक्वान्नी
करीती ब्राह्मण भोजने, दिल्ली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती, नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी. एसियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी छिन्न झाले, विचार पडला तयांशी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठोनी चोळप्पा प्रती, त्याज लागी विनती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेशी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी, चोळप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्वे वश, चोळप्पाशी लागली आशा, तयांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाळ. मग कोणे एके दिवशी, करीत असता स्वामी सेवेशी, यतिराज तया समयाशी, आनंदवृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडुनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थानी, बडोद्याप्रती चलावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनी वचन, समर्थानी हास्य करोन, उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणून चलावे. पुढले अध्याय सुंदर कथा, पावन होय श्रोता बघता. स्वामी राज वदविता, निमित्त विष्णुदास असे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समर्थ, सदा ऐकोत भाविक भक्त. पंच अध्याय गोड हा, श्री स्वामी चरण वस्तु, श्रीमस्तु शुभम भवतु.